नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं वातावरण बऱ्याच अंशाने विरुद्ध दिशेने सरकून गेलेलं आहे. मात्र या दिशेने जे काही म्यानमारचं वातावरण होतं ते आता बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात सरकू लागलं आहे. या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र रात्री तयार झालेलं होतं. त्यामुळे कर्नाटकचा उत्तर भाग, तेलंगणाच्या काही भागामध्ये आणि दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस झालेला आहे. मान्सून 5 दिवस एकाच ठिकाणी थांबल्यानंतर काल 23 तारखेला त्याची पुढची प्रगती झाली आणि पूर्व शाखा आणि पश्चिम शाखा या दोन्ही ठिकाणी त्याची प्रगती झालेली आहे. केरळमध्ये लवकरच त्याचा प्रवेश होईल असा अंदाज आहे, कारण 26 तारखेला केरळात येण्याची तारीख हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. अतिशय गंभीर गोष्ट आहे. जवळपास 24 तारखेपर्यंत आपण बघतो कंटिन्यू 4 दिवस उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम राहिलेली आहे. 24 तारखेला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. शिवाय दक्षिण भारतामध्ये आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. देशामध्ये अजूनही उष्णतेची लाट बऱ्याच राज्यांमध्ये कायम आहे. 25 तारखेपासून थोडं मध्य प्रदेशमधील उष्णतेचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल असा अंदाज देण्यात आला आहे. परंतु अनेक राज्यांमध्ये, म्हणजे खास करून उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, विदर्भातील रेड अलर्ट कायम आहे आणि इतरही अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील कायम आहे. त्यामुळे अजूनही उष्णतेची चिंता संपलेली नाही. 26 तारखेला रेड अलर्ट उष्णतेचा संपला असला तरी ऑरेंज अलर्ट बऱ्याच राज्यांमध्ये कायम आहे. त्यामुळे उष्णतेचा प्रभाव अजूनही कायम राहण्याची शक्यता आहे. 27 तारखेला देखील उष्णतेची लाट बहुतांश राज्यांमध्ये कायम आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दक्षिणेकडून 28 तारखेपासून कमी होईल. 29 तारखेला पहिल्यांदा आपल्याला उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात उष्णतेची लाट संपल्याचं दिसते आणि याचाच अर्थ हवामानात काही बदल होतील. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव हळूहळू आता कमी व्हायला लागेल. उत्तर भारतामध्ये ही जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काल पावसाची नोंद झालेली आहे. पूर्व भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये आणि बिहार, पश्चिम बंगालच्या काही भागात देखील पावसाची नोंद झालेली आहे. त्यानंतर ओरिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ, तामिळनाडूमध्ये देखील पावसाची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रात देखील पावसाची नोंद पुणे जिल्ह्यामध्ये जी झालेली आहे ती दाखवण्यात आली आहे. आपण जर नोवा CPC NSO प्रोबॅबिलिटी जर बघितल्या, मेमध्ये ज्या जाहीर करण्यात आल्यात, त्यामध्ये एप्रिल, मे, जून म्हणजेच मे महिन्यातच 10-12% एल निनो प्रभावित झालेला आहे. त्यानंतर जूनमध्ये त्याचा प्रभाव 80% पुढे जाण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. परंतु अगदी 10-15% वरून तो एकदम 80% जाईल, या गोष्टी थोड्या न पटणाऱ्या आहेत. परंतु शेवटी संशोधन आहे. जून, जुलै, ऑगस्टमध्ये तो 90%च्या पुढे जाईल आणि जवळपास जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये 95%च्याही पुढे जाईल. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये त्याचा प्रभाव हा जवळपास 95%च्याही पुढे जाईल असं दाखवण्यात आलेलं आहे. आणि याचा अर्थ सुपर एलिनोकडे हे वाटचाल करेल असा नोवा संस्थेचा अंदाज आहे. आता IRI या संस्थेचा जो या ठिकाणी संशोधन आलेलं आहे त्यानुसार जूनमध्ये 95%च्या वरती आणि सातत्याने तो 95%च्या वरती हा ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि तसं जर बघितलं तर जानेवारी, फेब्रुवारी 27
पर्यंत जवळपास हा सक्रिय राहण्याची शक्यता आहे. पुढचा हिवाळा आणि उन्हाळा देखील अल्निनोमुळे बाधित होण्याची शक्यता आहे. एकूणच पुढच्या 2027च्या मान्सूनवर किती परिणाम होईल हे बघण्यासाठी अजून थोडा वेळ घ्यावा लागेल. मात्र परिस्थिती गंभीर आहे. इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच IRI या संस्थेने जे काही मॉडेल प्रोबॅबिलिटीज दाखवलेले आहेत पावसासंदर्भातील, त्यामध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महत्त्वाच्या महिन्यांमध्ये भारतीय उपखंडात दुष्काळी परिस्थिती दाखवलेली आहे. जे साधारण पाऊस राहील किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. या ठिकाणी मे 26 मध्ये पॉझिटिव्ह IOD असण्याचे संकेत प्राथमिक स्वरूपात देण्यात आलेले आहेत आणि ही एक एल-निनोला काउंटर करणारी घटना असणार आहे. जर असं झालं तर भारतीय उपखंडामध्ये याचा थोडा सकारात्मक परिणाम होईल. परंतु सुपर एल-निनोला काउंटर करण्यासाठी हा घटक किती प्रभावी ठरेल हे मात्र बघावं लागणार आहे. साधारण जून जुलैमध्ये SST म्हणजेच सी सरफेस टेम्परेचर किती राहणार आहे यावर संपूर्ण खेळ अवलंबून असणार आहे. साधारणपणे आपण या ठिकाणी बघतो 2.0, 3.0, 4.0 अशा प्रकारचं जूनमधलं वातावरण दाखवण्यात आलं आहे आणि आपण बघताना 2.0+ अशा प्रकारचे वातावरण जूनमध्ये राहील. जुलैमध्ये त्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये देखील ही तीव्रता वाढण्याची शक्यता दिसते आणि त्यामुळे एकूणच जून ते ऑगस्ट एकत्रित जरी आपण अंदाज घेतला तरी देखील हे तापमान वाढताना दिसते आणि त्यामुळे यावर्षी आपल्याला थोडा त्रासदायक वर्ष जाण्याची शक्यता आहे. पण एमजुमोच्या बाबतीत जेव्हा 21 मे 2026ला आलेला अंदाज आहे, यामध्ये आपल्याला स्पष्टपणे असं दिसतंय की फेज 1, 2, 3 आणि 4 मध्ये जेव्हा एमजिओ असणार आहे तेव्हा चांगल्या प्रकारचं पाऊसमान होईल आणि या ठिकाणी ज्या तारखा देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार 15 जून नंतर साधारण तो या फेजमध्ये 1 नंबरच्या फेजमध्ये येईल आणि म्हणजे 15 जून नंतरच किंवा 20 जून नंतर चांगल्या पावसाचे संकेत एमजिओच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपण बघतो की थोडं दक्षिण कोकणमध्ये आज पावसाची शक्यता GFSने दाखवली आहे. उद्या देखील या भागात वातावरण असणार आहे. सातत्याने 3-4 दिवस दक्षिण कोकणात पावसाचं वातावरण दाखवलं आहे. मात्र पुढे मुख्य पावसाचं 29 तारखेला मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एक कमी दाबाचं क्षेत्र तामिळनाडू, केरळ असं सरकण्याची शक्यता असल्यामुळे मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची संकेत 31, त्यानंतर 1 जून आणि 2 जूनला दिलेली. मराठवाडा, विदर्भामध्ये उष्णतेची लाट अजून कायम आहे आणि ती पुढेही काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. थोडं कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात ही काही दिवस कमी होऊ शकते. मात्र मराठवाडा, विदर्भातून कमी होण्याकरता 1 आणि 2 जूनच्या दरम्यान ही कमी होणारे महाराष्ट्रातून. SMW मॉडेलने आज कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. 25 तारखेला तेच वातावरण आहे, म्हणजे स्थानिक वातावरणाची शक्यता आज आहे. दक्षिण कोकणात मात्र या 24 तासात पावसाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. 26 तारखेला स्थानिक वातावरण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असं दाखवलं आहे, परंतु प्रभाव कमी आहे. 27ला मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 28ला तीच परिस्थिती आहे, परंतु महाराष्ट्रात फार चांगलं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. जवळपास 29 तारखेपर्यंत म्हणजे 5 दिवसाचा आपण जरी पुढचा अंदाज बघितला तर फारसं समाधानकारक वातावरण या ठिकाणी SMW मॉडेलने दाखवलेलं नाही. आपण या ठिकाणी
मान्सूनच्या प्रगती संदर्भात धावता आढावा घेत असतो. साधारण आपण 25 तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाळी ॲक्टिव्हिटीज आहेत. तर 26, 27, 28च्या दरम्यान केरळामध्ये मान्सून दाखल होण्यात फारशा अडचणी नाहीत. आपण पुढे महाराष्ट्रामध्ये 1-2 तारखेनंतर पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढतील. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनुकूल पावसाळी परिस्थिती पुढे तयार होईल. पहिल्याच जूनच्या आठवड्यामध्ये आज सकाळीच पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. शिवाय सकाळीच कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण वाढू शकतं. त्यानंतर हे घाट माथ्यावर प्रभाव टाकेल आणि दरम्यान थोडं सातारा, सांगली, कोल्हापूर भागात आज पावसाचा अंदाज मॉडेलने दिला आहे. उद्या 25 तारखेला देखील दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा प्रभाव थोडा अधिक वाढण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. 26 तारखेला देखील दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र असाच पावसाळी अंदाज आहे. घाटमाथ्यावर थोडा पावसाळी प्रभाव राहील. स्थानिक वातावरण मराठवाड्यामध्ये देखील आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असं असणार आहे 26ला. 27ला हे वातावरण थोडं सोलापूर, सांगली, पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दाखवण्यात आलेला आहे. परंतु मॉडेलचे अंदाज आपण 50 ते 60% गृहीत धरायचे आहेत. यावर्षी एल निनोचं वर्ष आहे. 100% अंदाज जुळणार नाहीत. त्यामुळे 29लाही आपल्याला थोडं सांगली आणि सोलापूरच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. परंतु फार पावसाचं चांगलं वातावरण या ठिकाणी दाखवण्यात आलेलं नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.